मुंबई पुणे महामार्गावर एक बोगदा आहे, लांब, अंधारलेला आणि विचित्र शांत. दिवसात येथून हजारो गाड्या जातात, पण रात्री 12 नंतर ड्रायव्हर शक्यतो दुसरा रस्ता निवडतात. लोक त्याला म्हणतात शेवटचा बोगदा, कारण त्या बोगद्यात जे घडतं त्यातून सगळे बाहेर येत नाहीत. समीर एक कॅब ड्रायव्हर होता. रात्रीच्या शिफ्ट मध्ये तो जास्त पैसे कमवत असे. त्याला या गोष्टींची सवय होती, रिकामे रस्ते, अंधार आणि एकटेपणा. त्या रात्री त्याला एक राईड मिळाली. लोकेशन बोगद्याच्या पलीकडले, पिकअप पॉइंट महामार्गाच्या कडेला. तो थोडा गोंधळला, पण राईड स्वीकारली. फक्त अजून एक ट्रिप, तो स्वतःशी म्हणाला. तो पिकअप लोकेशनवर पोहोचला. रस्त्याच्या कडेला एक बाई उभी होती, पांढऱ्या साडीमध्ये, केस चेहऱ्यावर आलेले. समीरने गाडी थांबवली. ती हळूहळू आत बसली. कुठे जायचं, समीरने तिला विचारलं. ती काहीच बोलली नाही, फक्त पुढे बोट दाखवलं, ते बोगद्याच्या दिशेने. समीरच्या अंगावर काटा आला. तुम्ही बोलू शकता का, तो म्हणाला. ती शांत, पूर्ण शांत. गाडी सुरू झाली. बोगदा जवळ येत होता. जसे ते बोगद्यात गेले, मोबाईलचा सिग्नल गेला, रेडिओ बंद झाला आणि गाडीच्या आत अचानक थंडी वाढली. बोगद्याच्या मध्यावर समीरने रिअर व्ह्यू मिरर मध्ये पाहिलं. ती बाई आता मागच्या सीटवर नव्हती, त्याच्या अगदी मागे ड्रायव्हर सीटच्या जवळ बसलेली. समीर घाबरला. तुम्ही इकडे बसला होतात ना? कोणतंही उत्तर नाही, फक्त हलका श्वास त्याच्या कानाजवळ. गाडी अचानक बंद पडली. बोगद्याच्या मध्यभागी ती पण पूर्ण अंधार, फक्त हेडलाइट्स. समीरने गाडी पुन्हा स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला, पण गाडी चालू झाली नाही. तो घाबरून बाहेर उतरला. कोणी आहे का, तो ओरडला. त्याचा आवाज प्रतिध्वनीत परत आला. कोणी आहे का, आहे का, आहे का, आहे का? अचानक बोगद्याच्या शेवटी एक प्रकाश दिसला. जणू दुसरी गाडी येत होती. समीरला दिलासा वाटला. तो हात हलवू लागला, पण ती गाडी जवळ येत नव्हती. ती तिथेच उभी होती, स्थिर. तो परत गाडीकडे वळाला. दार उघडलं, आत पाहिलं आणि त्याचा श्वास थांबला. मागच्या सीटवरती ती बाई नव्हती. तिथे बसलेले होते अनेक लोक, फिक्कट चेहरे, रक्ताने माखलेले कपडे आणि डोळे, सगळ्यांचे डोळे समीरकडे. तू उशीर केलास, एक आवाज. समीर मागे सरकला. काय? ती बाई हळूहळू पुढे आली. आता तिचा चेहरा दिसत होता, तुटलेला, जखमी आणि डोळे पूर्ण काळे. आम्ही वाट पाहत होतो. अचानक बोगद्याच्या भिंतीवर अपघातांचे आवाज घुमायला लागले. ब्रेक्स, धडका, किंकाळ्या. समीरने कान झाकले. थांबा, तो ओरडला, पण आवाज वाढतच गेला. ती बाई त्याच्या अगदी जवळ आली. इथे वेळ थांबतो, ती कुजबुजली, आणि जे आत येतात ते इथेच राहतात. समीर पळायला लागला, पण बोगदा संपतच नव्हता. तो जितका पळत होता तितका तो परत त्याच ठिकाणी येत होता. शेवटी तो थकून खाली बसला. डोळ्यांसमोर अंधार आणि शेवटचा आवाज, पुढची राईड आली आहे. दुसऱ्या दिवशी महामार्गावर एक रिकामी कॅब सापडली. इंजिन बंद, दार उघड, पण समीरचा काहीच पत्ता नव्हता. काही दिवसांनी नवीन ड्रायव्हरला तिथून एक राईड मिळाली. पिकअप त्याच ठिकाणी. तो गेला. रस्त्याच्या कडेला एक माणूस उभा होता, थकलेला, फिक्कट चेहरा. तो हळूहळू गाडीत बसला. कुठे जायचं, ड्रायव्हरने विचारलं. तो माणूस हसला आणि पुढे बोट दाखवलं, बोगद्याच्या दिशेने. तो माणूस दुसरा कोणी नसून समीर होता. त्या दिवसानंतर रात्री 12 नंतर त्या बोगद्यातून कधी कधी एक कॅब जाते. आत बसलेले प्रवासी शांत, स्थिर, आणि ड्रायव्हर हळूहळू मागे वळून पाहतो, जणू कोणीतरी त्याच्या अगदी मागे बसलेला आहे. जर तुम्ही कधी त्या बोगद्यातून रात्री गेलात आणि तुमची गाडी अचानक बंद पडली, तर कधीही मागे वळून पाहू नका आणि कोणालाही लिफ्ट देऊ नका, कारण कधी कधी रस्त्यावर उभे असलेले प्रवासी जिवंत नसतात.